तर अवकाळी पावसामुळे ह्यावेळेस असं झालं, ज्या इलाक्यामध्ये ज्या विभागात अवकाळी पाऊस झाला आहे तो काही ठराविक विभाग आहे. सगळीकडे पुऱ्या रत्नागिरीमध्ये अवकाळी पाऊस झाला नाही आहे किंवा पूर्ण सिंधुदुर्गमध्ये अवकाळी पाऊस झाला नाही, पण जिथे झाला आहे त्या विभागातल्या मालाचं नुकसान झालं, शेतकऱ्यांचं भरपूर नुकसान झालं. पण शेतकऱ्यांचं नुकसान झाल्यानंतर आमच्या साहजिकच व्यापाऱ्यांचं पण नुकसान होतं. त्यांचा जो माल येतो तो आम्ही जर चांगल्या भावात दिला आणि तो व्यवस्थित नाही पिकला, गिऱ्हाईक आम्हाला अर्ध्याच्या वर कमी पैसे देतात. मग त्याच्यामुळे साहजिकच शेतकऱ्यांची पट्टी कमी होते. त्यामुळे शेतकरी पण बिचारे त्यांच्यात हातातोंडाशी आलेला घास हा गेल्याच जमा आहे. जेवढे होईल तेवढे प्रयत्न आम्ही करतो आहे. मार्केटमध्ये आज किती आवक झाली? आज मार्केटमधली आजची आवक अजून परफेक्ट पाहिली नाही मी, तरी साधारण माझ्या अंदाजाने 10-15 हजार पेटी असेल. कमी झाली की जास्त झाली? कमी झाली, एकदम कमी झाली, नग्यात नाही झाली. एकदम सीजन फक्त 8-10 दिवसाचंच राहिलं होतं आणि याच्यात पावसाने जर साथ दिली असती तर त्यांचे 2 पैसे गोरगरिबांचे झाले असते. आंब्यामुळे काय होतं माहिती आहे का, आंबा अवकाळी पाऊस जर 5-10 मिनिटाचा आला तर आंब्याच्या पानावर असलेली घाण ती आंब्यावर येते आणि आंबा संपूर्ण काळा होतो. आणि चांगला 1-1.5 तासाचा पाऊस आला, 2 तासाचा पाऊस आला, त्याच्यानंतर त्याचा पण परिणाम असा होतो की आंब्याच्या देठामध्ये पाणी जातं आणि देठामध्ये पाणी गेल्यानंतर कालांतराने तो आंबा हळूहळू त्याला घेरा धरून तो सडला जातो. पिकवायच्या वेळेस त्याची प्रक्रिया करते वेळेस 5-6 दिवसानंतर त्याचा रिझल्ट लागतो. ज्यावेळेस आम्ही गिऱ्हाईकांना माल देतो आणि कलेक्शनला जातो त्यावेळेस प्रत्येक गिऱ्हाईक आम्हाला पेटी उघडी करून खाली करून दाखवतात. मग त्यामुळे ते कळतं आपल्याला की याच्यामध्ये अर्ध्याला त्यांचं नुकसान आहे. मग त्यांचं नुकसान म्हणजे आमचं नुकसान. पहिल्याने आत्ताच्या रेटमध्ये अर्ध्याला अर्धा फरक झाला आहे ना. जो 1500, 1600, 1800 रुपये विकत होता तो आता 1900 विकतो आहे, 900-800 विकतो आहे. तरी पण त्याला पाहिजे तेवढ्या प्रमाणात गिऱ्हाईक झटत नाही, गिऱ्हाईक घ्यायला मागत नाही. त्यावेळेस एकदम सीझन कमकुवत झालेलं आहे. ना शेतकऱ्यांचे पैसे झाले ना दलाल खुश आहेत. जे आम्ही बँक, सोसायटी, ओडी, सीसी काढून पैसे त्यांना वाटतो, परंतु ते पैसे आमचेसुद्धा कवर होणार नाहीत आणि त्यांचे पण नाही होणार. त्या बिचाऱ्यांनी ज्या लीजवर बागा घेतलेल्या असतात त्यांचे पण पैसे होऊ शकत नाही. त्याच्यामुळे आम्ही ते अडकले म्हणजे आम्ही अडकलो. शेवटी आमची एकमेकाची लिंक असते. शेवटी ते फसले शेतकरी तर आम्ही व्यापारी फसलो. पुढे काय वाटते, काय बघतो? आता पुढे सीजनच राहिले साहेब 8-10 दिवसाचं. साधारण माझ्यामध्ये 5-6 जूनपर्यंत सीजन होतं. ते अगोदरच आता परमेश्वरांनी छिनवून घेतलं आमच्याकडून.